हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर ओव्हर थिंकिंगला कसं थांबवायचं हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शेवटपर्यंत जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी पटतीलही। ओके, सो आपलं काय होतं, आपण काय करतो, आपलं तुमचं जे काही वय आहे तो नंबर तुमच्या समोर मांडा की माझं हे वय आहे आणि मी आत्तापर्यंत माझ्या या जीवनामध्ये ज्या कुठल्या गोष्टी शिकल्या आहेत, जे कुठले बिलीव्स, जे कुठले पॅटर्न माझ्या माइंडमध्ये सेट झालेले आहेत, त्याच्यानुसार मला लाईफमध्ये रिझल्ट भेटत आहेत। आणि आता मला वाटतंय की मला ओव्हर थिंकिंग होतीये, मला खूप स्ट्रेस येतोय, मला टेन्शन येतंय, तर आता मी स्वतः अवेअर झालोय किंवा झाली की मला हे चेंज करायचंय। सो होप सो तुम्ही सगळेजण तेच असाल ज्याला वाटते की येस मला हे चेंज करायचंय। आणि जर तुम्हाला हे चेंज करायचंय तर तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागेल की हे सगळं फार वर्षापूर्वीच आहे। सो ह्याला तुम्ही माझा हा एक व्हिडिओ किंवा अजून सोशल मीडियावरचे कुठलेही व्हिडिओ बघून थांबवू शकणार नाहीयेत। हे तुम्ही कधी थांबवाल, जेव्हा तुम्ही या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्याल। ह्या सगळ्या तुमचं जे काही वय आहे त्याला तुम्ही थोडा टाइम द्याल, त्याला तुम्ही थोडे महिने द्याल। त्यात मी तुम्हाला सांगेल की ॲटलिस्ट 6 महिने तुम्ही स्वतःला दिलात आणि प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टींवरती जर काम केलात तर 101% तुम्हाला ह्या ओव्हर थिंकिंगमधून, या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी खूप जास्त तुम्ही ट्रेन व्हाल तोपर्यंत। ओके, आणि ह्या सगळ्यामध्ये खूप सारे पेशन्स लागतील, तुम्हाला खूप स्वतःसोबत ऑनेस्ट राहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील। आणि हे सगळं करण्यापासून आपल्याला थांबवण्यासाठी आपलं माइंड खूप कारणं देईल, पण त्या कारणाच्या पुढे जेव्हा आपण जाऊ आणि जे काही करायचं असतं ते सगळं करू तेव्हा आपल्याला रिझल्ट दिसायला लागतात। सो येस, हे एवढंही सोपं नाहीये आणि आपल्याला जेवढं वाटतं तेवढंही अवघड नाहीये। सो आपण काय करू शकतो, आता तुम्ही मी लगेच इन्स्टंट तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगते। हा व्हिडिओ लगेच पॉज करा आणि 1 सेकंद फक्त शांत बसा, करून बघायची ऍक्टिव्हिटी लगेच। आणि जेव्हा आपण खूप एकदम शांत असतो, आपल्या मनामध्ये काहीच विचार चालत नाहीत, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे वा, म्हणजे सगळंच काही पॉज झालंय। ही सिच्युएशन कधी येते, जेव्हा आपण अलाउ करतो अशा सिच्युएशन। तुम्ही दिवसभरात आठवून बघा, कुठल्या गॅजेट शिवाय, कोणाला न बोलता शिवाय किंवा काही काम न करते वेळी आपण असं निवांत कधीतरी बसलोय आणि आपल्या मनात काहीच विचार चालू नाहीयेत। असं कधी होतंय का? कारण कंटिन्यू आपण आपल्या मनाला काही ना काही फीडिंग आपली चालूच असते। सो हे थांबवण्यासाठी आपल्याला स्वतःला ते थांबवण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहे, कारण हे एवढं म्हणजे एवढ्यांदा झालेलं आहे आपल्यासोबत, एवढ्या वर्षापासून, त्याला आपल्याला आता स्वतःहून तयार करायचे। सो त्याला आपल्याला स्वतःहून ते पाऊल उचलावं लागेल। आता त्याला ते थोडं अवघड बनलंय स्वतःसाठी आणि आपण काय करतो, थोडे दिवस करतो आणि परत जाऊ दे वाटतं, हे असंच आहे, हे जग असंच आहे किंवा हा ताणतणाव नेहमीच राहणारच आहे आयुष्यामध्ये, असं आपण बनून जातो। पण खरंच का तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडून एक स्वतःचं आयुष्य खूप सुंदर, खूप शांत, खूप असं मधून आपल्याला आनंद वाटणार आहे असं जर करायचं असेल तर खरंच मी सांगते, खूप स्वतःवरती आपल्याला कंट्रोल करावा लागणार आहे। आणि हे आपलं कंट्रोलचं रिमोट आता आपण आपल्या हातात ठेवलं नाही आतापर्यंत, म्हणून हे सगळं होऊ लागले। जर का आपण नाही केलं तर आपलं ब्रेन बाय डिफॉल्ट करतच आहे आणि ते आत्तापर्यंत करत आलेले। सो ते आता आपल्याला आपल्या हातात घ्यायचंय। ते कसं घ्यायचं, तर आपल्याला वेगवेगळे टूल्स, टेक्निक्सने आपल्याला त्याला रिवायर करत राहायचं, त्याला रिप्रोग्राम करायचंय, त्याला बदलण्यासाठी आपल्याला ते पाऊल उचलायचे। आणि ते सुरुवातीला खूप जड जाणार आहे, मला माहिती आहे। येस, माझी जर्नी 2017 पासून मी हे सगळं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचं करतेय, तर आत्ता जाऊन मला असं वाटतंय की येस, आता माझ्यावर पूर्ण कंट्रोल आहे। आपल्या प्रत्येकाची जर्नी वेगळी, आपल्या प्रत्येकाचे पॅटर्न वेगळे आहेत, प्रत्येकाला वेगळं वेगळं काही बिंबवलं गेलेलं आहे। सो त्यातून बाहेर पडायला आपल्या प्रत्येकाला वेगवेगळा टाइम लागणार आहे। सो ह्या जर्नीमध्ये नो कंपॅरिझन, काहीच नाही। पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 महिने स्वतःला द्याल प्रॉपर, तर आपण एक आपलं वेगळं आयुष्य सुरू करू शकतो। ओके, त्यानंतर आपण
आपल्याला नेहमीच असे विचार येत राहतात बाय डिफॉल्ट, सगळं बाय डिफॉल्ट चाललेलं आहे, कारण आपण जे आपलं ब्रेन आहे तो आपल्याला चालवतोय. सो बाय डिफॉल्ट आपल्याला असंच वाटतं की हा माझा व्हिडिओ नाही चालला तर, किंवा मला चांगले मार्क नाही मिळाले तर, किंवा हे रिलेशनशिप वर्कआउट नाहीच झालं तर, किंवा करिअरमध्ये मला आता ग्रोथ नाहीच मिळाली तर, असे प्रश्न नेहमी आपल्याला पडतात. त्याच विचारांवर आपण कॉन्स्टंट आपलं चालू असतं. पण जर का आपल्याला त्याला कॉन्शियसली आपण असा विचार करायला लागलो की हा माझा व्हिडिओ चालला तर, मला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळाले तर, हे रिलेशनशिप खूप सुंदर प्रकारे वर्कआउट झालं तर, जर आपण स्वतःहून असं त्याला फीड करायला लागलो तर हळूहळू थोड्या दिवसांनी आपल्याला ह्या सगळ्या जे ओव्हर थिंकिंग आपण म्हणतो ते थांबवायला मदत होईल. हे एक दिवसाचं काम नाहीये, हे व्हिडिओ पुरतं काम नाहीये, ह्याला आपल्याला स्वतःची ताकद लागणारच आहे. येस, आणि हा व्हिडिओ मला माहिती आहे तेच लोक बघतायत ज्याला स्वतःवर काम करणं खूप महत्त्वाचं वाटते. येस, आणि मी म्हणेल की आपण ह्या सगळ्या जर्नीमध्ये स्वतः खूप सगळं ट्राय करत असतो, पण जर का तुम्हाला एक अशी कम्युनिटी हवी असेल जिथे आपण रोज डेली ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करणार आहोत आणि स्वतःला एक न्यू यू बनवण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर मला कमेंट करा किंवा माझ्या इंस्टाग्रामवरती मला DM करा, आणि आपण माझी जी रोजची डेली कम्युनिटी चालते त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी शिकवते. सो तिथं आपण कम्युनिटीमध्ये एनर्जीमध्ये राहून पण हे सगळं स्वतःला बिल्ड करण्यासाठी एक हँड होल्डिंग पण भेटेल आणि ह्या सुंदर प्रवासात सगळ्यांसोबत पुढं जाण्यासाठी खूप छान वाटेल. ओके, सो येस, ओव्हर थिंकिंग आपण अशी स्टॉप करू शकतो. जसं की आता आपण आपला कंट्रोल आपल्या ब्रेनला आहे, तर आपल्याला तो कंट्रोल आपल्या हातात घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्याला पेशन्सली आपल्याला पेशंट ठेवून स्वतःवरती रोज 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 ते काम करायचंय जे आपल्याला आपलं मन नको म्हणतंय. आपली ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आहेत. प्रत्येक दर 1 तासाने आपण अलार्म लावू शकतो आणि आपलं जे काही थॉट्सची लाईन चालू आहे त्याला ब्रेक करू शकतो. ओके, आणि हळूहळू ह्याला आपण ट्रेन होतो हळूहळू, आणि आपल्याला माहित नाही आपल्याला कुठली ऍक्टिव्हिटी जास्त आवडेल, कुठली ऍक्टिव्हिटी जास्त वर्कआउट होईल. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण छान प्रकारे ह्या ओव्हर थिंकिंग मधून बाहेर पडू शकतो. आणि ऍक्च्युली हे कळतं की हे का बरं होऊ लागले. ओके, कारण आपण ते अलाउ केले म्हणून होऊ लागले. सो येस, थँक्यू सो मच सगळ्यांना. तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितलात. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हेही सांगा. आणि आपल्या ह्या चॅनलवरती सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचा कंट्रोल स्वतः घेऊन कसं पुढं जायचं, कशी आपली एनर्जी हाय करायची आणि आपल्याला जे काही पाहिजे आयुष्यामध्ये ते कसं अचीव करायचं, याबद्दलच माझे सगळे व्हिडिओ असतात. सो येस, असंच प्रेम तुमच्या सगळ्यांचं माझ्यावरती राहू देत आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओजद्वारे देण्याचा प्रयत्न करीन. सो खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लॉट्स ऑफ लव्ह.